वचन दिले तू मला. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जी अर्पिता असते ती म्हणत असते, शौर्य तुला माहिती आहे का, मी ना आपल्या दोघांसाठी खूप साऱ्या ग्रुप ॲक्टिव्हिटी प्लॅन करून ठेवलेल्या आहेत आणि आपण दोघांनी त्या आपण जेव्हा जेव्हा भेटू ना तेव्हा तेव्हा करायच्या आहेत. खरंच. त्यावेळी मग शौर्य म्हणतो, हो करू ना अर्पिता. अर्पिता म्हणते, शौर्य मग आज तू लग्नाला येशील ना विकीच्या. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, हो हो अर्पिता, म्हणजे मी येण्याचा प्रयत्न करेन. अर्पिता म्हणते, प्रयत्न शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, हो पण प्लीज तू कोणालाही सांगू नकोस हां. त्याबरोबर अर्पिता म्हणते, हो नाही सांगणार. त्याबरोबर शौर्य तिला विचारतो, बरं ते सगळं ठीक आहे पण अर्पिता व्हेन्यू काय आहे लग्नाचा. त्यावेळी आता अर्पिता शौर्यला लग्नाचा व्हेन्यू सांगणारच असते, पण इतक्यात त्या ठिकाणी शिर्के येतात. आता शिर्के येतात त्याबरोबर अर्पिता पटकन कानाचा फोन काढते. शिर्के म्हणतात, अर्पिता काय गं, काय चाललं अजून बेटा तुझं. चल 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 आपल्याला लवकर निघायचं आहे, आपल्याला लग्न लावायचं आहे ना विकीचं. त्यावरती म्हणत असते, हो डॅड तुम्ही व्हा ना पुढे, मी आलेच. त्यावर शिर्के म्हणतात की नाही नाही अर्पिता, आता पुढे कोणी नाही मागे कोणी नाही, आता आपण सगळ्यांनी पटापट आणि सोबत जायचं आहे, कळलं का तुला. चल 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 लवकर चल. त्याबरोबर अर्पिता म्हणते, डॅड आहो पण शिर्के तिचं काही ऐकतच नाही. त्यानंतर मग आता शौर्य आणि ऊर्जा एकामेकाकडे बघतात. तर आता ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य बघितलंस ना काय म्हणाले ते, आपल्याला लवकर लवकर जायचं आहे, लवकर लग्न लावायचं आहे, म्हणजे नक्कीच मला वाटतं हे पद्माबरोबर ना काहीतरी वाईट करणार आहेत आणि हिंदू मॅरेज ॲक्टनुसार जर हे लग्न झालं ना तर मग मात्र आपल्या हातात काही उरणार नाही. मग हे लग्न खरोखर ग्राह्य धरलं जाईल आणि मला काहीच करता येणार नाही. त्याआधी मला तिथे पोहोचायचं आहे आणि हे सगळं थांबवायचं आहे. शौर्य पद्माबरोबर काही चुकीचं तर घडणार नाही ना. त्यावर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा तू काळजी करू नको, पद्माला काही होऊ द्यायचं नाही. आपण लवकर तिकडे पोहोचू आणि नक्कीच पद्माला या सगळ्यातून बाहेर काढू, तिला आपण सुखरूप वाचू, काळजी करू नको. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे पण पत्ता कसा सापडणार. इतक्यात आता इकडे शौर्यला पत्ता पाठवलेला असतो अर्पिताने, पारिजात बंगला म्हैसूर कॉलनी चेंबूर. आता पारिजात बंगला म्हैसूर कॉलनी चेंबूर हे वाचून शौर्य लगेचच त्या मोबाईलला किस करतो आणि म्हणतो, वाव वाव अर्पिता, यू आर ग्रेट, खूप हुशार आहेस तू आणि तू खूपच ग्रेट आहेस. त्यावेळी ऊर्जा आता शौर्याकडे एकटक बघत असते. तर शौर्य ऊर्जाला म्हणतो, अगं ते पत्ता पाठवला ना म्हणून मोबाईलसाठी पत्त्यासाठी, या आपण पण एकमेकाला मिठी मारू. ऊर्जा म्हणते, नको नको राहू दे, लवकर निघूया, उशीर होतोय आपल्याला. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं, ऊर्जा म्हणते निघूया उशीर होतोय. त्यावेळी शौर्य मग गप्प बसतो आणि निघायची तयारी करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी पद्मा असते ती म्हणत असते, दिव्याताई अहो काय करताय, मला कुठं आणलं हे, दिव्याताई सोडा मला, जाऊ द्या. दिव्या म्हणते, अगं जाऊ दे म्हणजे काय, लग्न आहे ना तुझं आता, हे बघ आता तुला ना कुठेही जाता येणार नाही आहे, उगाच तू नाटक करू नकोस ना पद्मा. त्यावेळी पद्मा म्हणते, दिव्याताई अहो असं काय करताय, किमान मला फोन तरी द्या ना. त्यावर दिव्या म्हणते, फोन कशाला हवा आहे तुला फोन. त्यावर ती म्हणते, अहो असं काय करताय, अहो आज लग्न आहे ना माझं, मग मला माझ्या भावाला बंटीला आणि माझ्या आजीला कळवायला नको का. अहो गावाकडं आहेत ते दोघं, त्यांना गावाकडं फोन करायचा आहे मला, त्यासाठी हवा आहे मला फोन, द्या की फोन. त्याबरोबर आता पद्माला गावी फोन करून सांगायचं आहे होय, अच्छा असं आता दिव्या म्हणते. तर पद्मा म्हणते, हो मग अहो त्यांना न सांगता मी लगीन केलं तर त्यासनी राग नाही का येणार, वाईट नाही का वाटणार. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, ठीक आहे कर ना तू त्यांना फोन, पण एक काम कर, तुझा फोन हा माझ्याकडे आहे की नाही. त्यावरती म्हणते, होय. त्यावर मग दिव्या म्हणते, मग तू माझा घे आणि माझ्या फोनवरून तुझ्या घरी फोन कर. त्यावरती म्हणते, अहो पण का, मी करतो की माझ्याच फोनवरून, द्या की मला माझा फोन. त्याबरोबर मग दिव्या म्हणते की नाही नको, माझ्या फोनचा यूज कर. आता मग मात्र पद्मा विचार करते, आता मी ऊर्जाताईला कसं सांगू मी इथे येते. तर दुसऱ्या बाजूला दिव्या म्हणते, शौर्य आपल्याला पारिजात बंगला इथे जायचं आहे ना, म्हणजे आपण लेफ्टकडून जाणार बरोबर. शौर्य म्हणतो, हो. ऊर्जा म्हणते, पण तू राईटकडून घे, राईटकडून एक मॉल आहे. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा आपण मॉलमध्ये जातो आहे, सिरियसली, तुला काय त्यांच्या लग्नाला गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे का मॉलमध्ये जाऊन आता, काय गं ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते, झाले विनोद करून झाले, आता मी बोलते ते ऐक, आपण तिकडे जाणार आणि काय सांगणार,
आम्ही विक्रांत आणि पद्माच्या लग्नाला आलो आहे हां. मग लगेचच तिकडे ते शिर्के असणार, जहागीरदार साहेब असणार, ते आपल्याला म्हणणार, आलात लग्नाला? अरे वा 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 वा, या या या, तुमचीच वाट बघतोय, सुस्वागतम सुस्वागतम. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा काहीही काय बोलतेस गं, असं कसं शक्य आहे? त्यावर ऊर्जा म्हणते, तेच नाही आहे ना शक्य शौर्य. मग आपल्याला तिकडे जाण्यासाठी ना वेश बदलावे लागतील. त्यासाठी आपल्याला मॉलमध्ये जावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पद्मा म्हणते की माझ्याकडे आधीचा नंबर सेव्ह आहे ना, तुमच्याकडे नाही आहे. त्यावरती म्हणते, मी माझ्या फोनवरून लावते, नंबर शोधून काढते. इतक्यात तिकडे हर्षवर्धन येतो आणि आता हर्षवर्धन म्हणत असतो, कोणालाही फोन लावण्याची गरज नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच दिव्या फोन कट करून खाली ठेवते. हर्षवर्धन म्हणत असतो, लग्न झालं ना पद्मा की तुला ज्याला कॉल करायचे तू त्याला कॉल करू शकते. त्याबरोबर मग पद्मा म्हणते, अहो पण. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काळजी करू नकोस, तुला तुझ्या आजीची भीती वाटते ना, निश्चिंत राहा. तुला तुझ्या आजी किंवा इतर कोणीही काही बोललं तर मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईन. मग तर झालं. त्यावेळी मग लगेचच हर्षवर्धन म्हणतो, आणि हो दिव्या, आता हिला तयार करायला ब्युटिशियन येतच असेल, तिच्याबरोबर व्यवस्थित बोलून घे आणि हिच्या तयारीचं सगळं तू बघ. त्यावर ती म्हणते, हो हो बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते सगळं. हर्षवर्धन तिकडनं जातो. दिव्या लगेचच पद्माला म्हणू लागते, बघितलंस ना पद्मा, अगं चक्क तुझ्या लग्नाला ब्युटिशियन बोलवली आहे, ब्युटिशियन. बघ हां, आता ब्युटिशियन कुठल्याही क्षणी इथे येतच असेल. मस्त मेकअप वगैरे करून घे, छान एन्जॉय कर पद्मा, अगं तुझं लग्न आहे काय. त्याबरोबर लगेचच आता दिव्या ही तिकडनं निघून जाते. इकडे आता पद्मा ही मात्र तिथेच उभी असते. पद्माला कळत नसतं काय करू, कसं करू, काय रिॲक्ट होऊ. ती तिच्या विचारात मग्न असते. तोपर्यंत इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं मॉलमध्ये जातात. मॉलमधनं खरेदी करतात आणि आता मग शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही जण तिकडनं निघतात. आता तिकडनं निघाल्याच्या नंतर आता इकडे ऊर्जा ही सगळ्यांबरोबर फोनवरती बोलून घेत असते. ती मानेंनासुद्धा कॉल करते आणि म्हणते की इन्स्पेक्टर माने, तुम्हालासुद्धा मी पाठवलेल्या लोकेशनवर यावं लागेल. माने म्हणतात की सॉरी, पण मला नाही येता येणार, मी एका वेगळ्या केसमध्ये सध्या बिझी आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, माने हो असं काय करताय, तुम्ही पद्माच्या केसचे इन्चार्ज आहात म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे. प्लीज माने साहेब, असं नका करू, प्लीज तुमची उपस्थिती गरजेची आहे, तुम्ही तिकडे या. त्याबरोबर माने म्हणतात, अहो मी आलो असतो, पण खरंच मला नाही जमणार, मी एका महत्त्वाच्या केसवरती लीड करतोय, सो मी व्यस्त आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जा फोन दे इकडे, मी बोलतो. आणि मग इन्स्पेक्टर मानेंबरोबर शौर्य बोलतो. तो त्यांना सांगत असतो, हे बघा इन्स्पेक्टर माने, तुमचं येणं तिकडे गरजेचं आहे, आवश्यक आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलावतोय. त्या लोकांनी आम्हाला कळू नये म्हणून लग्न एवढं गपचूप पकडलेलं आहे, एवढ्या ऑड जागी पकडलेलं आहे, म्हणून मग आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की प्लीज तुम्हीसुद्धा तिकडे पोहोचा, कारण तिकडे काहीही होऊ शकतं, तिकडे आमच्या जीवाला धोका असू शकतो, तिकडे पद्माच्याही जीवाला धोका असू शकतो, तिथे गुंड वगैरे असण्याची शक्यता आहे आणि त्या सगळ्यामुळे तुमची गरज भासेल. तिथे पोलीस असले की गुंड आपोआप मागे सरकतील ना. त्याबरोबर लगेचच माने म्हणतात की ठीक आहे, मी करतो सगळी व्यवस्था. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जा असते ती शौर्याला म्हणते, शौर्य व्हेरी गुड, आता आपण चेंज कुठे करायचं हा एकमेव पडलेला प्रश्न आहे मला, काय करायचं आपण. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा आता मॉल ही तर चांगली जागा होती खरं तर चेंज करण्यासाठी, पण तिथे जर कुणी आपल्याला चुकून बघितलं असतं तर तिथे खूप मोठी गडबड झाली असती. काय करू शकतो आपण, आयडिया, एक काम करूया, इथून थोडं पुढे ना एक सुनसान थोडासा रस्ता आहे, आपण तिथे चेंज करायचं. त्यावर ऊर्जा म्हणते, रस्त्यात. त्यावर शौर्य म्हणतो, हो पर्याय नाही आहे आपल्याकडे ऊर्जा, आपण गाडीतच चेंज करू. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पूर्वा ही खूप पॅनिक झालेली असते आणि ती आता इकडे काकूंना सांगत असते की अहो काकू, पद्मा कुठे गेली मला काही कळत नाही आहे. इथे त्या विक्रांतच्या आईने तिला लग्नाच्या ज्या साड्या दिल्या होत्या ना, त्यांची पिशवी होती, ती पिशवीसुद्धा नाही आहे. मी दरवाजाच्या तिथे माझी पर्स लावून ठेवते, माझी पर्ससुद्धा गायब आहे हो, मला काही कळत नाही आहे, ही पोरगी कुठे गेली, काय झालं, हिचं कशी असेल. त्याबरोबर मग आता काकू म्हणतात की एक शांत हो बरं माझे बाय, शांत हो, हे बघ रडा नको, एक काम कर ना, तू ऊर्जाक फोन कर ना, तिका माहिती असतला. हां, तू तिका फोन कर आणि तिका विचार, ती तुका सांगेल पद्मा खंय आसा ता.
त्याबरोबर मग आता पूर्वा काकू म्हणतात नाही नको, ऊर्जाला नको, ती आधीच टेन्शनमध्ये आहे. त्याबरोबर मग काकू म्हणतात ती आणि टेन्शनमध्ये, तिला कसलं गं टेन्शन. त्याबरोबर मग पूर्वा काकू ह्या म्हणत असतात की कोर्टात असेल ना, आता ती काम करत असेल, मग कोर्टात कुठे तिला मी डिस्टर्ब करू आणि ह्या सर्व गोष्टी सांगू. त्यापेक्षा मी एक काम करते काकू, मी ना पूर्वा म्हणते पद्माजीकडे पूर्वी काम करायची ना, तिकडे जाऊन बघते. मे बी ती तिकडे असेल, तिकडे नाही सापडली तर मग ऊर्जाला सांगायचं बघू. त्याच्यानंतर मग पद्मा लगेचच आता तिकडे निघते. तर दुसऱ्याकडे काकू ह्या प्रार्थना करत असतात की लवकरात लवकर सापडू दे रे ही पोरगी देवा. तर दुसरीकडे आता लगेचच शिर्के आणि त्यांची संपूर्ण फॅमिली लग्नाच्या वेन्यूवरती म्हणजेच त्यांच्या म्हैसूर बाग बंगल्यावरती पोहोचलेली असते. आणि मग आता तिकडे लगेचच ते त्यांच्या माणसांना म्हणतात की वा वा, लग्नाची तयारी अगदी उत्तम केलेली दिसते तुम्ही. हा म्हणजे आपला बंगला आहे असं वाटतच नाही आहे. त्याबरोबर ती लोक म्हणतात की हर्षवर्धन साहेबांनी जसं सांगितलं सगळं तसंच केलं आहे. इतक्यात हर्षवर्धन तिकडे येतो आणि म्हणतो सुस्वागतम सुस्वागतम शिर्के साहेब. शिर्के म्हणतात अरे वा, म्हणजे आता आमच्याच घरात आणि आमच्याच बंगल्यात तुम्ही आमचं स्वागत करणार. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो हो, स्वागत करणार, कारण हा आजचा जो हॉल आहे हा तुमचा बंगला नसून तर विक्रांतच्या लग्नाचं वेन्यू आहे, त्यामुळे इथे मी असणं गरजेचं आहेच. त्यावर अर्पिता म्हणते अंकिल, तुमच्या घरातलं इतर कोणीही आलं नाही का. त्याबरोबर आता ते म्हणतात की नाही, मला गरजच वाटली नाही कोणाला आणायची. त्यावर ती म्हणते अहो पण शौर्य. त्यावर विक्रांत चिडतो आणि म्हणतो तुला काय गं, सगळीकडे फक्त शौर्य शौर्य शौर्यच दिसतो का तुला. त्याबरोबर हर्षवर्धन विक्रांतला म्हणतो विक्रांत शांत बस. आणि मग ते लगेचच इकडे अर्पिताला म्हणतात नाही अर्पिता, शौर्यसुद्धा नाही येणार आहे कारण त्याला महत्त्वाची कामं आहेत. त्यावर ती म्हणते अहो अंकल, पण विकीचं लग्न आहे आणि शौर्य नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो अर्पिता बेटा, हे फंक्शन नेहमीच्या फंक्शनसारखं नाही आहे, हे फंक्शन खूप वेगळं आहे. त्यामुळे मी इथे कोणालाही इन्व्हाइट केलेलं नाही आहे. राहिला प्रश्न शौर्यला आणि तुला भेटण्याचा, तर तुला जेव्हा हवं तेव्हा तू बेटा घरी येऊ शकतेस ना. आणि जर तुला घरी यायला जमत नसेल तर तू शौर्यला तिकडे बोलवू शकतेस, तुला कसलीही बंदी नाही. इतक्यात त्या ठिकाणी दिव्या आलेली असते. दिव्या म्हणते अर्पिता वाव, खूप सुंदर दिसतेस गं. अर्पिताला बघून लगेचच शिर्के म्हणतात त्यामुळेच तर आम्हाला यायला एवढा उशीर झाला. त्यावेळी मग लगेच आता हर्षवर्धन हा दिव्याला म्हणतो दिव्या, तू इथे काय करतेस. हे बघ, पद्माची सगळी जबाबदारी तुझ्यावरती आहे. त्याबरोबर ती म्हणते ठीक आहे डॅड, मी एक काम करते, मी जाऊन कंटिन्यू पद्माच्या जवळच बसून राहते, म्हणजे काही टेन्शनची गोष्टच उरणार नाही, मी आहे हा. आणि मग ती लगेचच तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सगळे मोठे माणसं म्हणत असतात की चला आपल्याला अजून पुढची बरीच तयारी करायची. शिर्के म्हणत असतात की एकदा का त्या पद्माने सह्या केलेला त्या ॲफिडेविट आपल्या हातात आलं की त्यानंतर मग कसं आपलं सगळंच सोपं होऊन जाईल, मग आपल्याला काहीच टेन्शन उरणार नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो हो अगदी बरोबर, डोंट वरी शिर्के, होईल लवकरच सगळं आपल्या मनाप्रमाणेच होईल. त्यावेळी शिर्के म्हणतात की ॲफिडेविट हातात यायला हवं. हर्षवर्धन म्हणतो येणार, ॲफिडेविट पण हातामध्ये येणार, काळजी करू नका. त्यानंतर मग शिर्के हा म्हणत असतो की चला अजून बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे बघूया. आता मी जे पत्रकार बोलावले होते ते सुद्धा आलेले आहेत, तर आता त्यांच्यासमोर मला बोलायचं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तेच मी तुम्हाला सांगतो काय बोलायचं आहे, आपण एका खोलीत जरा 10 मिनटं बसूया. त्यावर शिर्के म्हणतात की अहो नाही, आम्ही आधीच ठरवलं आहे काय बोलायचं आहे ते. आमचा मुलगा विक्रांत शिर्के, आम्ही याची चूकसुद्धा पोटात घातलेली नाही. तो चुकीचं वागला, त्याची आम्ही त्याला शिक्षा दिली आणि आम्ही पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून देतोय. त्याबरोबर हर्षवर्धन लगेचच म्हणतो की नाही, सपशेल चुकीचं, याच्याच अगदी विरोधात बोलायचं आहे. चला मी तुम्हाला सांगतो काय बोलायचं आहे. आणि मग तो त्यांना घेऊन तिकडनं जातो. इकडे अर्पिता घाबरते, ती विचार करते की अंकलने शौर्यला बोलावलेलं नाही आहे, याचा अर्थ खरंच शौर्यला तिकडे यायचं नसेलच का. अंकल चिडणार तर नाही ना मी शौर्यला बोलावलं हे कळल्यावर. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जाची आई असते ती ऊर्जाला फोन करते आणि आता ती ऊर्जाला म्हणत असते ऊर्जा अगं इकडे छोटासा एक प्रॉब्लेम झाला आहे. ऊर्जा म्हणते आई काय झालं, तुझी तब्येत तर ठीक आहे ना. आई म्हणते हो गं हो, माझी तब्येत वगैरे एकदम ठीक आहे, ठणठणीत आहे,
तर प्रॉब्लेम असा झाला आहे की आपली जी पद्मा आहे ना ती घरात नाही आहे. त्यावर ऊर्जा म्हणते पद्मा घरात नाही आहे. त्यावर ती म्हणते हो अगं म्हणजे मला कळतच नाही आहे की ती मुलगी कुठे गेली. मी बचत गटाचं काम करून जेव्हा बँकेतून घरी आले तेव्हा घरात नव्हती. मला वाटलं की कामाबिमावर गेली असेल. मग माझी नजर जेव्हा भिंतीवर पडली तेव्हा माझी पर्स नव्हती. तिला विक्रांतच्या आईने दिलेले ते दागिने नव्हते. मला कळतच नाही आहे की ती मुलगी नेमकी गेली तरी कुठे. त्यावर ऊर्जा म्हणते की हे बघ आई, तू फार विचार करू नकोस आणि काळजी घेऊ नको. त्या शिर्केंनी आणि हर्षवर्धन जहागीरदारांनी पद्माला इकडे तिचं लग्न लावून देण्यासाठी आणलेलं आहे. पण आई तू काहीच काळजी करू नकोस. मी पद्माचं लग्न वगैरे काही होऊ देणार नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत मी पद्माला वाचवेनच. त्याबरोबर आता ती म्हणते काय लग्न. त्यावर ऊर्जा म्हणते हो आई. आई मला आत्ता तुला सगळं सविस्तर सांगण्यासाठी वेळ नाही आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे मी आत्ता फोन ठेवते. फक्त हो तुला एवढंच सांगते की तू पद्माची काहीही काळजी करू नकोस. कुठल्याही परिस्थितीत मी पद्माला काही होऊ देणार नाही आहे. मी पद्माला सुखरूप घेऊन येईनच. ठेवते मी. त्यानंतर मग आता आई विचारते हे सगळं शौर्याला माहिती आहे ना. त्यावर ऊर्जा म्हणते हो आई शौर्याला सगळं माहिती आहे आणि शौर्य आता सध्या माझ्याबरोबरच आहे. त्यानंतर मग शौर्य तिकडनं बाहेर जात असतो. ऊर्जा शौर्याला पकडते आणि म्हणते शौर्य थांब. तुला माहिती आहे ना मी सगळं काय करणार आहे ते. मग तरीही तू माझी एवढी मदत का करतोयस. काय कारण आहे शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो ऊर्जा कारण एकच आहे. माझं तुझ्यावर जीवापाड खूप खूप प्रेम आहे आणि मला तुला गमवायचं नाही आहे. तिकडे तुझ्या जीवाला धोकाही असू शकतो आणि म्हणून मी तुला मदत करतो आहे. कळलं ना. त्यावर मग ऊर्जा म्हणते शौर्य म्हणतो ऊर्जा आता मी जे काही बोललो ते विसरून जा. कारण माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की तू प्रेशरमध्ये येऊन एखादी गोष्ट करावीस. ऊर्जा मला माहिती आहे की तुझा गैरसमज झाला आहे. माझे डॅड तुझ्यावरती उठले. त्यांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण ऊर्जा माझी खात्री आहे माझे डॅड असं काहीही करणं शक्यच नाही आहे. पण तुला तसं वाटत नाही आहे ना. मग तुला जे हवं ते तू करू शकतेस ऊर्जा. तू नेहमीच म्हणत असतेस की माझं डॅड तुझ्या डॅडच्या मृत्यूला कारणीभूत होते. त्यांच्यामुळे झालं हे सगळं. पण ऊर्जा खरं जर बघायला गेलं तर माझ्या डॅडने तुझ्या डॅडना त्रास दिला चुकीचं वागवलं ह्या सर्व गोष्टी मला मान्य आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की माझ्या डॅडनेच तुझ्या डॅडना मरायला प्रवृत्त केलं. माझ्या डॅडने असं त्यांना कधीच सांगितलं नव्हतं की तुम्ही आत्महत्या करा. जर तुझे डॅड तुझ्या इतके स्ट्रॉंग असते ना ऊर्जा तर त्यांनी कदाचित हा डिसिजन घेतलाच नसता. त्यांनी तुम्हा दोन मुलींकडे बघून काहीतरी पुढे करण्याचा विचार केला असता. पण तुझ्या डॅडनी तसं नाही केलं ऊर्जा खरंच. त्याबरोबर ऊर्जा आता शौर्याला म्हणते शौर्य अरे तू असं कसं. शौर्य म्हणतो ऊर्जा प्लीज आपण आत्ता ह्या विषयावर नकोच बोलायला. आपलं एकमत होणार नाही. तुलाही माहिती आहे आणि मलाही. त्यामुळे आपण पटापट आपापल्या कामांना लागूया. नंतर काय करायचं ते बघूया. त्यावर ऊर्जा म्हणते हो चालेल. आणि त्यानंतर मग शौर्य म्हणतो बरं आता तुला जे करायचं आहे ते तू कर. हां मला पटत नाही आहे तू जे करणार आहेस ते सगळं. पण तरीही ऊर्जा मी तुला कशात आणि काहीही अडवणार नाही आहे. तुला जे योग्य वाटेल तू तेच कर. बरं चल आता मी बाहेर थांबतो. तू चेंज करून घे पटकन. एवढं बोलून आता शौर्य हा तिकडनं बाहेर जातो. ऊर्जाला मात्र इकडे कळतच नसतं की शौर्याचं नेमकं काय चाललं आहे. शौर्य आपली सगळी मदत का करतोय ते सुद्धा स्वतःच्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन. तर शौर्य म्हणतो ऊर्जा खरंच डोंट वरी मी आहे तुझ्याबरोबर. तुझ्यावर कुठलंही संकट मी येऊ देणार नाही आहे. तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुझ्या आधी मला सामोरं जायचं आहे. हां तू जा आणि तयार हो. आणि हो काळजी तर मुळीच करू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. त्याच्यानंतर मग आता ऊर्जाला आईचे शब्द आठवतात. ऊर्जा उद्या जर तुला निवड करण्याची वेळ आली शौर्य की पद्माला मिळवून द्यायचा न्याय तर तू काय निवडशील. आणि त्यावेळी ऊर्जा निरुत्तर होती आणि आजही ऊर्जा निरुत्तरच असते. तर इकडे शिर्के हे पद्माला विचारतात पद्मा ॲफिडेविट कुठे आहे. पद्मा म्हणते माझ्याकडे नाही आहे ऊर्जाताईकडे. लग्न झालं की ऊर्जाताई देईल तुम्हाला. मी ऊर्जाताईला फोन करते ना ती घेऊन येईल ॲफिडेविट. त्याबरोबर मग शिर्के आणि हर्षवर्धन म्हणतात काही गरज नाही. नंतर न देणार आहे ना आम्हाला लग्नानंतर ॲफिडेविट मिळालं तरीही चालेल. आमची काही घाई नाही आहे. त्याच्यानंतर मग आता लग्नासाठी इकडे विक्रांत आणि पद्माला आणलं जातं. तोपर्यंत शौर्य आणि ऊर्जा त्या ठिकाणी पत्रकारांच्या वेशात पोहोचलेले असतात.
बाउन्सर त्यांना अडवतो आणि विचारतो, कोण तुम्ही? त्यावर ते दोघंही सांगतात की आम्ही रिपोर्टर आहोत. शौर्य म्हणतो, मी रिपोर्टर आणि ही माझी असिस्टंट. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब